यमदीप पूजन का करतात, कसे करतात आणि ह्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते आणि नेमकं कोणत्या दिवशी करायचे ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळायला जाणार आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, धन्वंतरी दिवशीच आपण खूप विधी कालावधी करत असतो. सेवेची गडबड असते, सेवा भरपूर असतात, प्रचंड सेवा करणे गरजेचेही असते. तितकेच हे यमदीप प्रज्वलन करणे सुद्धा खूप गरजेचे असते. हा संध्याकाळी आपण प्रदोषकाली म्हणजे 5:30 ते 7:30 ह्या कालावधीतच करायचं आहे. एक कणकेचा दिवा आणि बाजूला 2 मुटके. बघा, थंबनेलमध्ये तुम्हाला चित्रामध्ये दिसतच आहे की कशा प्रकारे केलेले आहे. तर दक्षिण दिशेकडे तोंड करून ही यमाची दिशा म्हणून प्रज्वलित करायचं आणि याच्यावर आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी जो मंत्र यमदीपाचा दिलेला आहे तो मंत्र पठण करायचं 108 वेळा. जमला तर 11 वेळा करा, नाही जमलं एकदा म्हटलं तरी चालतं आणि 108 वेळा म्हटलं तर प्रचंड फायदेशीर असतं. केलेली सेवा खूप प्राधान्य देत असते. तर आता ही सेवा कशी करायची बघा आणि याचा फायदा महत्त्वाचा काय. यमदीप पूजन हे यमदेवतेच्या पूजनासाठीच केले जाते, जे मृत्यूचे देवता मानले जातात. या पूजनाने मृत्यूची भीती दूर होते, आयुष्य वाढते अशी मान्यता आहे आणि अशी सेवाही मानली जाते. यमदीप पूजनाची पद्धत काय असते तर पूजनाच्या दिवशी यमदेवतेची पूजा म्हणजेच कणकेचा दीप आणि बाजूला 2 मुटके करणे ह्याला यमदीपची पूजा. आपल्याजवळ यमदेवताचा फोटो नसतो किंवा आपण कुठली त्याला देवता म्हणून पूजू शकत नाही आहे, एवढ्याच गोष्टी आपल्याकडे प्राधान्य देत असतात. तर आपण काय करायचं, नैवेद्य ह्याला दाखवायचा तर होखडी साखरेचा नैवेद्य ह्या दीपला तुम्ही दाखवू शकता. धूप दीपनं पंचारती ओवाळसुद्धा करू शकता आणि ओम यमाय नमः हा मंत्र तुम्ही 11 वेळा, 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा म्हणू शकता. जसे तुम्हाला सोपे पडेल तसे करू शकता. ह्या पूजनाने 100% मृत्यूची भीती दूर होते, आयुष्य वाढते, यमदेवताची कृपा आपल्या कुटुंबावर मिळते. यमदीप पूजन ही खूप महत्त्वाची परंपरा दिवाळीच्या सणामध्ये साजरी केली जाते आणि मानली जाते. या पूजनाने यमदेवतेची कृपा मिळते, आयुष्य 100% आपल्याला मिळते, कसलीही अनैतिक घटना घडत नाही, यापासून आपण वंचित राहतो आणि केलेल्या सेवेचं समाधान मिळतं. यासाठी आपण सेवा करणं खूप गरजेचं असतं आणि ह्या सेवा करताना आपण सकारात्मक भावना ठेवणं त्याहूनही गरजेचं असतं. कारण कसं असतं, मनातून आपल्या एक भावना की आपण वर्षानुवर्षात सेवा करतोय म्हणजे आपण अमर होणार आहोत का, आपल्या घरी मृत्यू होणार नाही आहे का. तर मृत्यू कुणाला चुकलेला नाही, मृत्यू हा सगळ्यांना असतो, पण त्याला काही वय असतं, मर्यादा असतात. ह्या गोष्टी टळण्यासाठी आपण ही सेवा करणं गरजेचं असतं. बघा, कुठेतरी विश्वास ठेवत असतो महाराजांच्यावर, म्हणून आपण या सेवेत आलेलो आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. त्यामार्फतच म्हणून विश्वास ठेवून सेवा करा आणि आपल्या जीवनातील अंधकार येत असेल तर तो दूर करा. यमदीप दिवा अंधकार दूर करण्यासाठीच लावला जातो. यमदेवतेच्या पूजनेच्या वेळा मी तुम्हाला सांगितले प्रदोष काळातच करा. ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच करा. यमदेवतेची कृपा तुमच्या कुटुंबावर मिळो, तसेच माझ्याही कुटुंबावर मिळो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. येणाऱ्या दिवाळीच्या स्वामीमय लक्ष शुभेच्छा. तुम्हाला ही दीपावली आनंदाची, भरभराटीची, आरोग्याची, संपत्तीची जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.